तर सकाळच्या नाश्त्यासाठी आज नूडल्स बनवलेले आणि नव्याला आमच्या पालकचे अप्पे बनवलेले. तर नाश्ता वगैरे झाला. दुपारनंतर संध्याकाळी मी पण माखंडी हलवा बनवण्याचा प्रयत्न केला. झालेला छान. आम्ही सर्वांनी खाल्ला. तो खाल्ल्यानंतर भांडी वगैरे धुवून घेतली. जी काय भांडी किचनमध्ये पडलेली होती खरकाटी ती घासून घेतली, स्वच्छ करून घेतलं सगळं. रात्री जास्त काही बनवण्याचा प्लॅन नव्हता, कारण की आम्ही खाल्लेला वडापाव आणि तो हलवा पण खाल्लेला, त्याच्यामुळे मग फक्त खिचडीच बनवली. दुसऱ्या दिवशी तयारी चालू होती. मटकी भिजत घालायची होती. मटकी धुवून घेतली स्वच्छ 2-3 पाण्याने आणि त्याच्यात पाणी घालून टोप झाकून ठेवला. त्यानंतर गॅस पुसून घेतला, कारण की खिचडी बनवली आणि आधी पण हलवा वगैरे बनवलेला तर खराब झालेला गॅस पूर्ण आणि ओटाही खराब झालेला. तो ओटा व्यवस्थित पुसून घेतला, गॅस पुसून घेतला. त्याच्यानंतर उरलेली भांडी आवरून घेतली. हा रात्रीचा रुटीन होता. नव्या गार्डनमधून आलेली होती, ती झोपलेली होती आणि तिचा पप्पाही तिला घेऊन आलेलं तोही झोपलेला होता. कोणी नव्हतं, मी एकटीच होती घरात एकटी. मला तर झोप येत नाही, हे दोघं झोपलेले होते. तर माझंही कामं चालू होते आणि रात्रीचं पाणीही आलेलं होतं, म्हणून म्हटलं पाण्याखाली पटपट आवरून घ्यावं कामं. तर किचन आवरून घेतलं व्यवस्थित, ओटा पुसून घेतला. जेवण करायचं बाकीच होतं, कारण की कुकर जस्ट थंड झालेला. दुसरीकडे मी मटकी ठेवलेली आणि दूध ठेवलेलं तापत, कारण दही लावायचं होतं. बघितलात ना, गरमी एवढी आहे की दुपारचं दही खाण्यासाठी लागतं, त्याच्यामुळे मग दही ठेवलेलं होतं, दूध ठेवलं होतं गरम करण्यासाठी. कामं आवरून घेतली. त्याच्यानंतर मी माझी खिचडी घेतली खाण्यासाठी. नव्या आणि त्याचा पप्पा झोपलेलाच होता. मी मस्त खिचडी वगैरे खाऊन घेतली माझी. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आज गुढीपाडव्यानिमित्त, चला आता हॅपी गुढीपाडवा तुम्हा सर्वांना. गुढीपाडव्यानिमित्त श्रीखंड, पुरी, शिरा आणि मटकीची उसळ बनवलेली होती. पुऱ्या बघा कशा टम्म एकदम फुगलेल्या आहेत. खाऊशी वाटत आहेत की नाही वाटत आहेत बघा, कशा छान दिसत आहेत एकदम. सो आजचा बेत हा होता, श्रीखंड, पुरी वगैरे, कारण काहीतरी बनवा म्हटलं गुढीपाडव्यानिमित्त, तर हे बनवले. हे बघा कशा पुऱ्या दिसत आहेत एकदम सगळ्या फुललेल्या टम्म अशा.